लाडकी बहीण योजना गणेशोत्सव सण स्पेशल अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। गणेशोत्सव सणानिमित्त होणार 14वा हप्ता वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम, संपूर्ण महायुती सरकार आता लाडक्या बहिणींना देणार आहे 14व्या हप्त्याचं गिफ्ट। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ऑगस्ट महिन्याचे पैसे। तर बघा, गणेशोत्सव सण कालपासून सुरू झालेला आहे। काल होता पहिला दिवस, आज आहे दुसरा दिवस। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, ओरिजिनल अपडेट, लेटेस्ट अशी जबरदस्त अपडेट आलेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवर। तर बघा, गणेशोत्सव सणानिमित्त आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच गणेशोत्सव स्पेशल 5 गिफ्ट सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर ते 5 गिफ्ट कोणते असणार आहे, व्हिडिओ मध्ये आपण सर्व अपडेट संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी खुशखबर देणार आहे। त्या अगोदर गणेशोत्सव सणाचा आज आहे दुसरा दिवस, काल होता पहिला दिवस। काल सर्वांनी आनंदामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आपण आपल्या सर्वांच्या घरी। आरती, मोदक, बाकी सर्व गोष्टी दरवर्षी नियमाप्रमाणे त्या ठिकाणी केलेल्या आहेत। ठीक आहे, तर बघा, गणेशोत्सव सण आज आहे दुसरा दिवस। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्सला गणेशोत्सव सणाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता लाडक्या बहिणींना गणेशोत्सव सणानिमित्त मिळणार आहेत मोठे गिफ्ट। तर ते गिफ्ट कोणते असणार आहेत त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जबरदस्त अपडेट, संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर बघा, सर्वात मोठी अपडेट अशी आलेली आहे की आता गणेशोत्सव सणानिमित्त तुम्हाला 5 गिफ्ट मिळणार आहेत। तर बघा, गणेशोत्सव निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व गुड न्यूज देणार आहे, त्यामुळे सर्वांनी कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया टाकायला विसरायचं नाहीये। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहतात हे सुद्धा कमेंट मध्ये टाकायला विसरू नका। चला तर आता आपण जबरदस्त अशी अपडेट पाहूया। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। गणेशोत्सव सणाच्या या कालावधीमध्ये आता 14वा हप्ता 100% मिळणार आहे। तर बघा, कालपासून गणेशोत्सव सणाचा कालावधी सुरू झालेला आहे। काल तारीख होती 27 ऑगस्ट। जवळपास 11 दिवस हा कालावधी असणार आहे आणि लाडक्या बहिणींना 100% गणेशोत्सव सणाचे गिफ्ट महायुती सरकार देणार आहे। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब भाऊ, तसेच अजितदादा भाऊ, तसेच देवा भाऊ, शिंदे भाऊ या सर्वांकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट्स मिळणार आहेत। 100% होणार आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर बघा, आज गणपती बाप्पा सण, तर बघा, कालच हा पहिला दिवस होता, आज आहे दुसरा दिवस। मोदक प्रसाद वगैरे बाप्पांच्या आवडीचा असतो। सर्वांना गणेशोत्सव सणाच्या पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। आता आपण जबरदस्त अपडेट्स पाहणार आहोत, कोणते तुम्हाला 5 गिफ्ट गणेशोत्सव सणानिमित्त स्पेशली मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे सुद्धा आता गिफ्ट वाटप केलं जात आहे आपल्या चॅनल तर्फे। तर बघा, हे गिफ्ट महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला जिंकू शकतात। तर बघा, आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत। अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या फ्री मध्ये देण्यात येणार आहे। ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती। यावेळेस आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत। तर पैठणी साडी 100% वाटप होणार आहे। तर या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट कसं करायचं, कोण लकी विनर ठरणार, तर बघा, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट्स करायचे आहेत। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल, 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली आपली पूर्ण होईल, कंप्लीट होईल, त्याच दिवशी आपल्या चॅनल तर्फे हा गिव्हअवे होणार आहे। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट नक्की करा। तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल। तसेच आपला मराठी निकेत हा युट्यूब चॅनल सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरत आहे आणि आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर, त्यानंतरचं 10 मिलियन सबस्क्रायबर। आपल्या चॅनलवरती फर्स्ट अचिव्हमेंट कंप्लीट झालेले आहे।
तर आपल्या चॅनलची जी पहिली अचिव्हमेंट होती सिल्वर प्ले बटनची 100K सबस्क्रायबर वरती, ती अचिव्हमेंट कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट अचिव्हमेंट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबरची गोल्ड प्ले बटनची. त्यानंतरची असणार आहे डायमंड प्ले बटन 10 मिलियन. हेच नक्कीच आपल्या मराठी अनिकेत चॅनलवरती एक दिवशी आपण अचीव करणार आहोत. हे आपल्या चॅनलचं टार्गेट असणार आहे. हे फक्त पॉसिबल होऊ शकतं तुमच्या सर्वांच्या लव आणि सपोर्टमुळे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब बटन चॅनलशी कनेक्ट व्हा, जेणेकरून तुमचा एक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो. आणि या मराठी अनिकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्वात अगोदर अपडेट दिले जाणार आहे. हे सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहोत. त्यामुळे सबस्क्राईब बटन दाबून आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब फॅमिलीचा मेंबर बना. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींनी कमेंट्स भरपूर केल्या की दादा महिना संपत आला अजून अपडेट आली नाही का, महिना संपत आला तरी आम्हाला अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही, गणेश उत्सव सण कालपासून सुरू झाला, अजूनपर्यंत आमच्या बँक खात्यामध्ये गणेश उत्सव सणाचे गिफ्ट, ऑगस्ट हप्त्याचे गिफ्ट अजून आमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीये. तर बघा भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले कमेंट्स मध्ये की दादा पैसे जमा होणार आहेत, मग हे पैसे कधी जमा होणार, योजना बंद झाली का, असे अनेक प्रश्न बहिणींनी विचारले होते. तर बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला पैसे कधी जमा होणार आहेत. त्यानंतर बघा तुमचा जो पुढचा प्रश्न होता की योजना बंद झाली आहे का, तर बघा लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी कालच बोलताना ते बोलले की 5 वर्ष ही योजना कुठेही जाणार नाही, 5 वर्ष ही योजना कंटिन्युअसली सुरू राहणार असं मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 5 वर्ष या योजनेचा लाभ मिळणार आहे, 100% मिळणार आहे. ही योजना 5 वर्ष बंद होणार नाही हे देवाभाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीला 5 वर्ष प्रत्येक महिन्याला हप्ता हा मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला पैसे कधी जमा होणार या संदर्भात आता आपण अपडेट पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आहे. तसेच भरपूर बहिणींनी कमेंट्स मध्ये विचारलं होतं की लाडकी बहिणींचा हप्ता कधी वाढणार. लाडकी बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला आहे का, असा प्रश्न सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता पुढे येतो. तर बघा लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्याची आहे. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचे आता सध्या 250 रुपये वाढलेले नाहीत. तर 250 रुपये कोणत्या योजनेचे वाढलेले आहेत, तर बघा मध्य प्रदेश सरकारची, जसं आपलं महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र सरकार आहे तसं मध्य प्रदेश राज्याचं मध्य प्रदेश सरकार आहे. तर तसं मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजना आहे. तर या योजनेचे आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी सारखीच तिथे लाडली बहिणा योजना आहे. ठीक आहे. तर त्या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत, ना की आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे 250 रुपये वगैरे असं वाढलेलं नाहीये, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिक वरती आलेला आहोत. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आलेला आहे. तर आता तुम्ही इथून पुढे व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर बघा गणेश उत्सव सणाच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर सबस्क्रायबर्सला खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा सण आनंदामध्ये जावो. तर बघा गणेशोत्सव सणानिमित्त आता मिळणार आहेत मोठे गिफ्ट. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 4 नाही, थेट 5-5 गिफ्ट आता मिळणार आहेत. त्यामधील पहिलं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. गणेश उत्सव सणानिमित्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होणार आहे. हा हप्ता असणार आहे 14व्या हप्त्याचा. लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचं गिफ्ट आता ऑगस्ट महिन्याच्या स्वरूपात जमा होत आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, गणेश उत्सव स्पेशल अपडेट. लाडक्या बहिणींना आता लवकरच हे दुसरे गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. 2100 रुपये बाबत आता लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत आता निर्णय घेतला जाणार आहे व लवकरच लाडक्या बहिणींना हे सुद्धा गिफ्ट दिलं जाणार आहे. हे होतं लाडक्या बहिणींसाठीच 2100 रुपये वालं दुसरं गिफ्ट. आता आपण तिसरं गिफ्ट पाहूया. तर तसेच बघा अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, पण त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. दोन्ही योजनांमधून मिळणारी जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये आता थोडा बदल आहे. अगोदर कसं होतं, लाडकी बहीण योजनेमधून सुद्धा 1500 रुपये मिळायचे आणि संजय गांधी निराधार योजनेमधून सुद्धा अगोदर 1500 रुपये मिळायचे. परंतु आता संजय गांधी निराधार ही जी योजना आहे या योजनेमध्ये आता 1500 ऐवजी थेट 2500 रुपये दिले जात आहेत. ठीक आहे. आणि हे असणार आहे लाडक्या बहिणींसाठीचं तिसरं गिफ्ट. तर बघा संजय गांधी निराधार योजनेचे आता 1000 रुपये थेट वाढवण्यात आलेले आहेत. 1500च्या ऐवजी थेट 2500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात आहेत. थेट 1000 रुपयांची वाढ केल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर,
लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे चौथे गिफ्ट. तर बघा चौथे जे गिफ्ट असणार आहे ते असणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. तर अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये सुद्धा लवकरच जमा होणार आहे. तर बघा अन्नपूर्णा ही योजना काय आहे, तर या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जात असतात. त्यापैकी एका गॅस सिलेंडरचे पैसे महिलांना मिळाले आहेत. तर बघा पहिला जो गॅस सिलेंडर होता तर या गॅस सिलेंडरचे पैसे बहिणींना जमा झालेले आहेत. आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये 830 रुपये जमा करण्यात येत आहेत. हे असणार आहे बहिणींसाठीचं चौथं गिफ्ट. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना मिळणार आहे पाचवं गिफ्ट. ते असणार आहे नवीन योजनेचं गिफ्ट. पाचवं गिफ्ट म्हणजे नवीन योजना थेट सुरू केली. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी केली महिलांसाठी लाडक्या सुनांसाठी नवीन योजना सुरू. या योजनेचं नाव आहे लाडकी सुनबाई योजना. तर ही योजना नक्की काय आहे या संदर्भात आपण ऑलरेडी माहिती दिली होती. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा सांगूया. तर हे टोटल 5 गिफ्ट गणेशोत्सव सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता वाटप होत आहेत, जमा होत आहेत.